या ठिकाणी मी अशा तऱ्हेने सूचना दिली की राज्यातील शासकीय हॉस्पिटल असेल किंवा शासकीय मेडिकल कॉलेज असतील या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत, जवळजवळ 30,000 परिचारिका आहेत आणि यांनी आताच नोटीस दिलेली आहे की 7वा पे कमिशन आम्हाला लागू करा आणि त्यासाठी त्यांनी 18 जुलैपासून संपावर जाण्याची नोटीस दिलेली आहे। ही एक माझी सूचना होती, त्या अनुषंगाने शासनाने दखल घ्यावी एक सूचना होती आणि त्याच्या सोबत सध्या आपल्याकडे राज्यातील वैद्यकीय महारुग्णालयांमध्ये परिचारिकांची जवळजवळ 50% पोस्ट ह्या रिकाम्या आहेत, जागा खाली आहेत। तर त्या अनुषंगाने शासन काय कारवाई करणार या संदर्भाने या सूचना मी दिल्या होत्या। माझी आपणास या सूचनेच्या माध्यमातून एक उपप्रश्न असा आहे की मंत्री महोदयांनी लेखी निवेदनात वैद्यकीय शिक्षण अंतर्गत महाविद्यालय व रुग्णालयातील 6,103 पद रिक्त असल्याचे आपण कबूल केलेले आहे। तर ही रिक्त पद भरण्याच्या संदर्भाने आपण कालबद्ध कार्यक्रम आखणार का? नंबर 1। नंबर 2, संपावर गेलेल्या या परिचारिकांच्या या विषयाची आपण शासन दखल घेणार का? नंबर 2। आणि बाकी याच्यामध्ये आपण फार मोठं निवेदन दिलेलं आहे, त्याच्यात अनेक मुद्दे आहेत, त्या संदर्भाने आपण तातडीने आपल्याकडे बैठकीचं आयोजन करणार का? रुग्णालयातील 6,103 पद रिक्त असल्याचे आपण कबूल केलेले आहे। तर ही रिक्त पद भरण्याच्या संदर्भाने आपण कालबद्ध कार्यक्रम आखणार का? नंबर 1। नंबर 2, संपावर गेलेल्या या परिचारिकांच्या या विषयाची आपण शासन दखल घेणार का? नंबर 2। आणि बाकी याच्यामध्ये आपण फार मोठं निवेदन दिलेलं आहे, त्याच्यात अनेक मुद्दे आहेत, त्या संदर्भाने आपण तातडीने आपल्याकडे बैठकीचं आयोजन करणार का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी सूचना या ठिकाणी मांडली आहे त्या सूचनेप्रमाणे विचारल्याप्रमाणे आपण इथे सांगितलं सुद्धा आहे की वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत 6,300 ह्या जागा रिक्त आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी विभागाच्या संचालकांनी बिंदू नामावलीची प्रक्रिया सुरू आहे आणि ती बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण ही भरती करणार आहोत। लवकरात लवकर ही सुद्धा भरती होऊन जाईल आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सुद्धा जे 2064 ह्या जागा रिक्त आहेत त्या सुद्धा एक कालबद्ध कार्यक्रम आखून त्या पण आपण भरून घेऊ। आणि ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल या ठिकाणी संपावरती बसलेले स्टाफ आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात एक आपण